आज काय म्हणजे फिलिंग काय आहे? एक म्हणजे डोळ्याचं पाणनं फेडणारा एक म्हणजे उत्सव आहे आमचा आहे कैशीचा. काका काढत का नाही हो? नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आलेलो आहोत केळशीमध्ये आणि आमचा पेहराव बघत असाल तुम्ही तर आज आहे महालक्ष्मी देवीचा रथोत्सव. आज यात्रा असते इकडे, हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला दरवर्षी इकडे खूप मोठ्या उत्साहामध्ये बऱ्याच वर्षापासून ही यात्रा असते. आम्ही लहानपणी खूप दरवर्षी इकडे यायचो. सो आता योगायोगाने म्हटलं जाऊया. मी गेल्या वर्षी आलेलो, गेल्या वर्षी नाही यायला जमलं, पण आज आलो आहे. तर सकाळी अगदी 3:30ला मी पोचलो मुंबईतनं, कारण रात्री गाडी पकडली. निखिल तर कालच आलेला, निखिल काल आला आहे, इथे आला आहे काल. आपले मित्रमंडळी भरपूर केळशीमधले आहेत, ते भेटलेत. तर आता आम्ही सकाळी पहिला रथ काढला मंदिरातनं देवीच्या. त्यावेळेस तिथे पूर्ण कीर्तन वगैरे भजन वगैरे असतं. तिकडे बघ, लाईटीमध्ये जरा केळशीकर दिसत असतात, तिकडे बघ.
आणि इकडे मानाचे काही घरं आहेत त्यांच्याकडे थांबतो रथ. आज काय म्हणजे फिलिंग काय आहे? एक म्हणजे डोळ्याचं पाणं फेडणारा एक म्हणजे उत्सव आहे आमचा आहे केळशीचा. बरोबर. लांब लांब फक्त लांब लांब लांबून लांबून लोक येतात. सो म्हणजे आता बरीच मंडळी इथली स्थानिक आहेत परंतु बाहेरगावी गेलीत तर ती आजच्या दिवशी येतात खास करून. काल आणि आज. आणि जो रथाला पण खांदा लावतो त्याची क्रेज काय असते म्हणजे काय आहे? वेगळीच फिलिंग वेगळीच Feeling ढगात वेगळीच. एकदम एकदम म्हणजे स्थानिक आहेत काय म्हणजे. वाटतच नाही म्हणजे एकदम म्हणजे थकवा विकवा सगळा म्हणजे तू खूप सारी मंडळी एकाच टायमाला असे दोन्ही साईडने रथ लावलेला असतो. अक्षरशः रथ एका साईडला खाली असा पडायला येतो पण परत लवकर पडत नाही पडत नाही बरोबर. म्हणजे अक्षरशः खाली पाय तुम्हाला दिसणार नाही, एकावरती पायावर पाय सगळ्यांचे पडतात पण ती एनर्जी असते वेगळ्या लेवलची. आणि लागलेला पण समजत नाही. हो जसं अशी बरा बरं. हां तर दिवसभरात मजा असणार आहे. आणखी दुसरी गोष्ट आपल्याकडे केळशीमध्ये 18 पकड जाती आहेत. हो. आणि जे देवीचा उत्सव भंडारा करायला झाला पण 4-5 दिवस अगोदरपासून तयारी असते. मांडव घालण्यापासून ते पूर्वी तर खाली वलय करायची कुदळून आणि त्यानंतर मंडप झालर बांधणं प्रत्येका समाजाला कामं वाटलेली आहेत. सो इथे ते एक बघायला मिळेल. म्हणजे फक्त आजच्या रथोत्सवासाठी नाही, इतर सणामध्ये पण असंच आहे. हो. सगळ्या समाजाला कामं वाटलेली असतात आणि अशात पण गाव एकत्र सांस्कृतिक हे सगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरे करतात. हे बघण्यासारखं आहे. आणि परंपरेचं माहेरघर केळशी. सो तुम्ही कधी आलात तर या जरूर. म्हणजे इकडे तसा मोठ्या उत्सवात म्हणजे दहीहंडी पण मस्त मोठ्या उत्सवात केली जाते. गणपती पलितानास इथला फेमस आहे. म्हणजे कुठलेच बघायला मिळणार नाही असा जो पलितानास केळशीतच फक्त असतो. ते तुम्ही यावेळेस मागे शूट केलेला आहे. गेल्या वर्षी काहीतरी आलेलो. तर तो गौरी पूजन त्या दिवशी असतं. गौरी पूजनच्या दिवशी पलितानास बघायला या. पूर्ण सगळेजण पलित हातामध्ये घेऊन अक्षरशः नाचतात खालूबाजावरती. तो एक पारंपरिक बघण्यासारखा सण असतो. थोडक्यात सण हे केळशीतच म्हणजे केळशीत खूप म्हणजे सगळे सण साजरे करतात. आणि हे आमचे बारवाले काय ऐकत नाही, थांबतच नाही. म्हणजे देवीचा रथ मंदिरातून निघाल्यापासून जो बारांचा सपाटा लावला आहे तो एकदम भारी. इकडे काका आहेत. बाई बघा तुम्ही हे येत नाही पोरं शाळेत अभ्यास नाही करत असतील तर मी सांगतो हटकाव आहे. यावर्षी नवीन काहीतरी केलं आहे. एक युनिक म्हणजे सदरे तर घालतात पारंपरिक पोशाख पण निखिल भाऊ आणि इत्या भाई आणि पुढाकार घेऊन यावर्षी आम्ही केळशीकर महालक्ष्मी प्रसन्न श्रीदेवी महालक्ष्मी प्रसन्न असा छान टोप्या प्रिंट केल्यात आणि आता वाटप सुरू आहे. किती तरी पण गेलं 150-200 पुढच्या वर्षी 500 जातील मला वाटतं. आता पोचलो आहे आम्ही पिंपळपार, वरचा पिंपळपार. मगाशी घेऊन इकडे नाश्ता करून गेलो, वडापाव खाऊन गेलो होतो शिमणाच्या हॉटेलमध्ये. आता इकडे आलं राऊंड मारायला जरा. पूर्वी इथे पिंपळ होता, आता तर पिंपळ नाही. पिंपळाच्या आठवणीत इथे पार बांधला आहे. पिंपळाचा पार आहे, पिंपळ नाही राहायला. तर आज रेलचेल खरी खाली असेल तिकडे. वरती पण असते, ही दुकानं खरी वरती आहेत. बाजारपेठ आहे पूर्ण. गरमी वाढत चालली आहे. चाय नाही प्यायची. गावाकडचं प्रोडक्ट आहे महाजनांचं. लेमन जिंजर आणि आवळा सोडावाला घेतलं आहे. टेस्ट करून बघ रे कसं आहे. टेस्ट सांग. काय मस्त हाय ना, लेमन जिंजर मस्त होतं. रुपये शेक. बाजारपेठेत दुकानं लागायची सुरुवात झाली. का साईडला बॉल वगैरे. आता पाण्यातले फुगे भेटत नाही बघायला कुठे. इकडे भैरी देवाचं मंदिर आहे
आमच्या गावातली माणसं दिसतात तिथे आलेले. ती काय तिकडे हनुमंताचं मंदिर आहे. आवळे बघ किती झाले. त्या काय कोण आहे का नाही वाली काका काढत का नाही हो. इथं मुंबईला महाग भेटतात किती. हे बघा हे बघ झुंबड हे कॅच पकड. आता नाही मुंबईला नेताना नेऊ द्याला परवाला. अरे पडला तो पण खाली. ह्याला मस्त मीठ मसाला लागाने खाऊया. मस्त लागेल मीठ लावून. चलो दुपारी जरा घरी आलो जेवलो वगैरे रेस्ट केला. आता चाललोय आता जाऊया आपण परांजपे आळीमध्ये आलोय. इथून आता रथ रिटर्न फिरतोय. आता परत नवानगरमध्ये जाईल. नवानगरमध्ये भैरी देवाच्या इथे थांबणार आहे. सो आज आबूट आहे पूर्ण. पाऊस पडला मगाशी. थोडासा पाऊस आला. पाऊस म्हणजे आज रथाला पाऊस आहे. विचार करा म्हणजे कितीतरी वर्षानंतर पाऊस या टायमाला आपले पाऊस पाय नाही पडत एवढे कधी. वाजतात. हा ना आपल्याकडे जेव्हा रथ नवनगर जातो ना तेव्हा उडे पाय बसतात ना. म्हणून थांबवलं. पाऊस जोरात पडला. नाही, यावर्षी बऱ्याच वर्षानंतर पडलाय पाऊस. हे आहेत गुरुभाऊ. हे सगळ्यात लास्टला चढणार आहेत रथावरती. मजा असते काय पण बोला. धमाल आहे. आपलं पारंपरिक असतं. पारंपरिक आहे. वाद्य पण पहिलं वाद्य पारंपरिक आहे. सगळं पारंपरिक आहे. काय हे नाही. गाण्याची फरमाईश. दुपारचे वाजलेत 2:45. ह्या टायमाला आमच्या आजूबाजूच्या गावातल्या आलेली मंडळी जेव्हा भैरी जेव्हा इथून जातो पुढे तेव्हा निघून जातात. आता केळशीतले मंडळी सगळे आहेत. वा वा मस्त. इकडे दरवर्षीचं आहे कैरीचं पाना. कैरीचं पाना
नाही नाही मी आता रथ आहे ना परंजपाळी नंतर नवानगर करून आता परत एकदा बाजारपेठेतनं देवळाच्या इकडे प्रस्थान करेल रथ. चला मस्त सूर्यास्त आता होत आला आहे आणि रथ आता देवीच्या देवळाकडे जाताना प्रस्थान होतो आहे. आखव्या आळीतनं जात आहे आता. आम्ही आता देवीच्या मंदिराच्या परिसरात पोहोचतो आहे. पब्लिक बघा सगळी जमा झाली इकडे. जसं सकाळी रथ निघताना झिंजूमंद होतं ना तसं जाताना पण तसंच वातावरण झालं आहे. त्यावेळेस थोडा लेट झाला आहे. रथ अजून पाठीच आहे. 15-20 मिनिट लागते अजून. आता हे इथून रथातनं देवी पळवणे जाईल इथून, म्हणजे देवी रथातनं उतरली जाते आणि ती पळवत अशी मंदिरात नेली जाते. स्वतः तो इथलं सुरू आहे विधी कार्यक्रम. सगळेजण पूर्ण गोल रांगेने उभे आहेत. मधून पूर्ण देवी पळवली जाईल.
संध्याकाळची वेळ आहे. आलो आहे घरी, मस्त फ्रेश झालो आहे. आज रथोत्सव होता इकडे हित्याच्या घरी आलो आहे. आज काही धावपळ तिकडे तिकडे, इथे काही भेटत नव्हता व्हिडिओसाठी. धावपळ जिकडे तिकडे होतो आणि छान झाला. म्हणजे प्रोग्राम एकदम मस्त. दरवर्षी रथोत्सवाला खूप गर्दी मंडळी येतात बाहेरून सगळे आणि एक दिवसासाठी टाईम काढतात. आणि ह्यावेळेस कसं सुट्ट्या पण सलग आल्या होत्या, तर काही मंडळी थांबणार पण आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण केळशीतला रथोत्सव दाखवत आहे. छान छान रील शूट पण झाले आहेत. तर मंडळी, तुम्हाला हा केळशीतला रथोत्सव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला ह्या रथामध्ये कधी तुम्ही आलात का? आला असाल तर तुमच्या काही आठवणी सांगा. किंवा बरेच मंडळी असे असतील की त्यांना कामानिमित्त यायला जमत नाही, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना हे सोहळा दिसतो. तर देवीची श्रद्धा वगैरे आहे, त्यानिमित्ताने भरपूर लोक येत असतात. तर चला मंडळी, आता हा व्हिडिओकडे संपवत आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू. बाय बाय.